सातबारा पत्रिकेतील नोंदणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या अनोख्या पद्धतीने भीक मागू आंदोलन। 42 जमिनीची खरेदीदस्त सातबारा पत्रकी नोंद होण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने भीक मागू आंदोलन करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। तर सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की इचलकरंजी व परिसरातील गावामध्ये अनेक गोरगरीब नागरिकांनी रात्रंदिवस मागावर काम करून, गवंडी काम करून, हमाली काम करून, राबून घर बनवण्याच्या स्वप्नासाठी, मुलाबाळांच्या आसऱ्यासाठी शासनाला रितसर हजारो रुपयाची चरण भरून जागा मालकांना लाखो रुपये देऊन जागेची खरेदी केली आहे। परंतु खरेदी झालेल्या दस्ताची नोंद सातबारा पत्रकी 42 क नुसार तहसीलदारांच्या आदेशाने आकृषिक आकारणी असल्याने लावता येत नाही असे सांगितले जाते। सातबारा पत्रकी नोंद झाली नसल्यामुळे या गरीब नागरिकांना स्वतःचे घर बांधता येत नाही। तसेच लोकांच्याकडून हात उसने मालकांच्याकडून जागा घेण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी बँकेच्या मार्फत कर्जही घेता येईना झाले आहे। तेव्हा सातबारा पत्रकी नोंद होणे खूप गरजेचे आहे, अन्यथा घर भाडे भरून भरून मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। जर नावे सातबारा पत्रकी नोंदच करता येत नसतील तर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी दस्ताच्या नोंदणी करून गरीब नागरिकांची शासनाच्या कराच्या स्वरूपात लूट करायला नको होते। तसेच लाखो रुपये नागरिकांचे अडकून ठेवायला नको होते। एका बाजूला महाराष्ट्र शासनाचे दुय्यम निबंधक अधिकारी जागेची खरेदी दस्त नोंदणी करतात, तर खरेदी झालेली जागेची नोंद महाराष्ट्र शासनाचेच महसूल अधिकारी सातबारा पत्रकी नोंद करत नाहीत। यात सामान्य अशिक्षित नागरिकांचा काय दोष? जर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी 42 क च्या अपुऱ्या कागदपत्रामुळे खरेदी दस्ताची नोंदच केली नसती तर सामान्य नागरिकांना लाखो रुपयाचा भूदंड किंवा होणारा मानसिक त्रास झाला नसता। म्हणूनच 42 क खरेदी दस्ताच्या नोंदी सातबारा पत्रकी व्हावी यासाठी आपल्याकडे भीक मागत आहोत। तरी आपण येत्या 8 दिवसामध्ये सातबारा पत्रकी दस्ताची नोंद व्हावी यासाठी पावले उचलावीत। जर आपण येत्या आठवड्याभरात 9 जून पर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास 10 जून 2025 पासून कार्यालयाबाहेर अमारण उपोषणासाठी बसू असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे 6 आठवले व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।